माननीय प्रांत अधिकारी यांचंही या ठिकाणी स्वागत सत्कार होतो आहे। आजच्या एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे खासदार सुनेत्रा पवार, छत्रपतीचे चेअरमन पृथ्वीराज बापू जाचक, राजेंद्र दादा पवार, राजवर्धन शिंदे, सुभाष सोमाणी, शहाजीराव काकडे, पुरुषोत्तम दादा जगताप, मिलिंद कांबळे, डॉक्टर हेमंत मगर, मंगल भाभी सराफ, ॲडव्होकेट ए.व्ही. प्रभुणे, नीलमताई गुजर, सतीश मावा कोमणे, संजय कोकरे, रवींद्र माने, प्रशांत काटे, अमोल सातकर, गणेश शिंदे, माधव जोशी सर, विश्वासराव देवकते पाटील, सचिन सातव, आज आवर्जून ह्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले प्रांत वैभव नावडकर, तसंच ॲडिशनल एसपी गणेश बिरादार, DYSP सुदर्शन राठोड, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर PWD अमोल पवार, चीफ ऑफिसर पंकज भुसे, योगेश जगताप, सर्व माझ्या बारामती परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक, विविध संस्थांच्यावर काम करणारे आजी माजी सन्माननीय पदाधिकारी, विविध राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व मान्यवर, जमलेले पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी आपणा सर्वांना तसंच राज्यातल्या तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो। देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तुमच्या माझ्या भारत मातेच्या ज्या सुपुत्रांनी तुरुंगवास भोगला, आपल्या स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं, त्या सर्व क्रांतिकारकांना, स्वातंत्र्य सैनिकांना मी वंदन देखील करतो। आजचा दिवस हा तुमच्या माझ्या बारामतीकरांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे, कारण नटराज मंडळ बारामती यांच्या वतीनं एक सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उभारण्यात आलेल्या हा जवळपास 100 फूट उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभाचं लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं आपण सगळेजण जमलेलो आहेत। या राष्ट्रध्वज स्तंभाच्या उभारणीच्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे सहकारी किरण गुजर आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो, त्यांना शुभेच्छा देखील देतो। एकंदरीतच कविवर्य मोरोपंत श्रीधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आपल्या बारामती शहराला एक ऐतिहासिक अशा प्रकारचं महत्त्व आहे। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक महान देशभक्त क्रांतिकारकांच्या मध्ये देखील बारामतीचा सहभाग होता। 1942चा लढा असेल किंवा 1947चा स्वातंत्र्य लढा असेल, यामध्ये बारामती तालुक्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिक हे सहभागी झालेले होते, त्याचे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। मित्रांनो, बारामती नगर परिषदेची स्थापना ब्रिटिश राजवटी म्हणजे 1865ला झाली आणि 1965 मध्ये शताब्दी पूर्तीच्या निमित्तानं नगर परिषदेने कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। 15 ऑगस्ट 1973 मध्ये बारामती नगर परिषदेने संविधान स्तंभ हा नगर परिषद इमारतीच्या समोर उभा केला आणि यामध्ये तालुक्याच्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या नावाचा शिलालेख देखील आपला समाविष्ट आहे। राष्ट्रध्वज हा आपल्या देशाच्या स्वाभिमानाचं, एकतेचं आणि बलिदानाचं प्रतीक आहे। तिरंग्यातील केशरी रंग धैर्य आणि त्याग दर्शवतो, पांढरा रंग शांती आणि सत्याचा संदेश देतो आणि हिरवा रंग समृद्धी आणि विश्वासाचं प्रतीक आहे, तर मध्यभागी असलेला आपला अशोक चक्र हे कायद्याचं आणि प्रगतीचं प्रतीक आहे। महात्मा गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या वीरांनी या प्राणांची आहुती देऊन हा ध्वज उंचावला आहे। आज नटराज नाट्यकला मंडळानं हा 30 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारला, हे स्तुत्य अशा प्रकारची बाब आहे। गेले 45 वर्ष सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एक मोलाचं अशा प्रकारचं योगदान ह्या नटराज नाट्य मंडळाचं आहे। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त 3 दिवसीय नाट्य महोत्सवाचं पण आयोजन त्यांनी केलेलं होतं
त्यामध्ये सामाजिक ऐतिहासिक भावस्पर्शी कथानकांच्यावर आधारित नाटकं निवडण्यात आली. या महोत्सवाच्या माध्यमातून शहरातील रसिक प्रेक्षकांना दर्जेदार अशा प्रकारचा कलाविष्कार पाहायला मिळेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. हा राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा देईल. या स्तंभावर फडकणारा तिरंगा बारामतीच्या आकाशात उंच उडत राहील आणि प्रत्येक नागरिकाला राष्ट्रप्रेमाची आठवण देईल. मिळालेल्या स्वातंत्र्याची अमूल्य देणगी जपण्यासाठी आपण सर्वजण एकजुटीनं कार्य करूया अशा प्रकारची विनंती आपल्याला मी करतो. मी आज विशेष आमच्या रवींद्र लाड यांचं पण अभिनंदन करतो, कौतुक करतो. कारण अनेक जण समाजामध्ये काम करत असतात, पैसा कमवत असतात, मोठे बनत असतात, परंतु एक आपण पण काही सामाजिक बांधिलकी ठेवली पाहिजे. SRAचा फंड असेल किंवा काही मदत असेल, आज आमच्या रवींद्र लाडांनी हे सगळं उभं करण्याच्या करता ज्या प्रकारे सहकार्य केलं त्याबद्दल रवींद्र लाडांचं मी तमाम माझ्या बारामतीकरांच्या वतीनं मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो. आज आपले DYSP सुदर्शन राठोड यांनी पण समाजामध्ये काम करत असताना पोलीस खात्याची कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याची जबाबदारी ही आपल्या पोलीस दलावर असते. ती त्यांनी आपल्या इथे येण्यापूर्वी चांगल्या प्रकारची पार पाडली आणि त्यांनी गडचिरोली येथे कार्यरत असताना नक्षलवादी कारवायांना आळा घालण्याच्या करता केलेल्या प्रयत्नाची दखल ही आपल्या महाराष्ट्र शासनाने घेतली, आमच्या महायुतीच्या सरकारने घेतली आणि त्यांना विशेष सेवा पदक जाहीर केलेलं आहे. त्याबद्दल आपण त्यांचं कौतुक केलेलं आहे, त्यांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, एकंदरीतच आज या भागाला तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, आपला 3 हत्ती चौक म्हणून आपण ओळखायचो. परंतु शहरामध्ये विकास करत असताना, शहरामध्ये तुमच्या करता सुधारणा करत असताना, शहरामध्ये अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी करत असताना तुम्ही बारामतीकर मला मनापासून साथ देता आणि त्याच्यामुळे मी बरंच काही करू शकतो. अजून खूप काही आपल्याला करायचं आहे. बारामतीच्या ग्रामीण भागाकरता करायचं आहे, बारामती शहराकरता करायचं आहे, बारामतीच्या वैभवामध्ये भर घालायची आहे. आणि हा 3 हत्ती आपल्याला सर्कल मोठं करावं लागलं आणि आजपासून आपण तशा पद्धतीने ठराव देखील केलेला आहे. ह्या एकंदरीत सर्कलला तिरंगा सर्कल अशा प्रकारचं नाव आपण दिलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या कायम हे स्मरणात राहील आणि आज त्याचं अनावरण देखील आपण केलेलं आहे. मित्रांनो, मी कामं करत असताना कुठेही माझ्या मनामध्ये कुणाच्या भावना दुखाव्यात, कुणाच्या तरी श्रद्धेला कुठंतरी ठेच लागावी अशा प्रकारची भावना माझ्या मनात कधीच नसते. मी माझं लहानपण ह्या शहरामध्ये गेलेलं आहे. अनेक माझे सहकारी ह्या शहरात लहानाचे मोठे झालेले आणि त्याच्यामुळे हे शहर बदलत असताना मी पण लहानपणी बघितलंय. परंतु तुम्ही ज्यावेळेस 91 साली मला खासदार केलं त्यावेळेसपासून मी काही मागं वळून बघितलं नाही. सतत कुठेही गेलो. आज मी सकाळी बीडमध्ये होतो, नंतर मी दुपारी संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरला आलो, संध्याकाळी मी साधारण आपल्याकडे आलो. उद्या मी कोल्हापूर आणि सांगलीला जाणार आहे, परवा जळगावला जाणार आहे. कामं तर होतच राहणार, परंतु आपली सगळ्यांची बारामती ही ग्रीनरी दिसली पाहिजे. ह्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचा निधी आणतोय, तुम्ही साथ देताय. काही काही ठिकाणी मला कठोर निर्णय घ्यावे लागतात. पिंपरी चिंचवडमध्ये देखील विकास करताना अनेकदा अतिक्रमणं मला काढावी लागली. कुणाचा तरी पोटावर पाय द्यावा अशा प्रकारची भावना माझी नाही. त्यांची पर्यायी व्यवस्था आपल्याला करायची आहे, त्याही बद्दलचे प्रयत्न माझे चाललेले आहेत. आज बारामतीमधलं जुनं भाजी मंडई, तिथली एक चांगली देखणी वास्तू लवकरच आकाराला येऊ पाहते. ते झाल्यानंतर देखील बारामतीचा आपला गुणवडी चौक असेल, इंदापूर चौक असेल, तिथला रस्ता मोठा होणार आहे, तिथलं चित्र बदलून जाणार आहे. आपल्या ST स्टँडचं कौतुक तर देशामध्ये सगळीकडे होतं, राज्यामध्ये सगळीकडे होतं, परंतु ते तुम्ही पण स्वच्छ ठेवलं पाहिजे. मी परवा अचानक गेलो, मी तिथं इतकं सगळ्यांना झाडलं आणि एकंदरीत काय होतं, कुठेही आलं की असे कार्यकर्ते आणि लोक निवेदन देतात की एखाद्याला वाटेल ही बारामतीत कधी येतो का नाही कुणाला माहिती. जाईल तिथं निवेदन, अरे मी आहे ना तुमच्याकरताच आहे, परंतु काहीतरी शिस्त पाहायला शिका. इथं OSD ठेवलाय, इथं PS ठेवलाय, तिथं ते ऑफिसला बसतात,
तिथं कागद द्या, जेवढे काही कामं होण्यासारखे असतील ती करण्याच्या करता मी केव्हाही तयारच आहे. परंतु त्याचबरोबर ज्या पद्धतीनं आपलं शहर कात टाकतंय, आज माझ्या माहितीप्रमाणे 4 ते मल्टीप्लेक्स स्क्रीन आपण त्या सुभद्रा मॉलमध्ये सुरू केलेले, त्याचंही उद्घाटन आपण केलेलं आहे. वेगवेगळ्या गोष्टी इथं बारामती करता आलेला बाहेरचा माणूस तो इथं राहत असताना त्याला सगळ्या सुविधा मिळाव्यात, मूळ बारामतीकरांना सुविधा मिळाव्यात, कायदा सुव्यवस्था चांगला राहावा, त्याच्यात कुणाची दादागिरी गुंडगिरी दहशत असता कामा नये. सगळ्यांनी शिस्तीचं पालन केलं पाहिजे, तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असला तरी. मध्ये एक दिवस मला फोटो पाठवले, कुणीतरी अचानकच इथं येऊन एक ऑफिस काढलं. अरे कुठं तुम्ही काढताय? ती जागा तुमची आहे का? ती बारामतीकरांची जागा आहे. असं कसं तुम्ही ऑफिस टाकू शकता? आणि चीफ ऑफिसर कसे गप्प बसतात, अधिकारी कसे गप्प बसतात? तिथं अजित पवारच्या उजव्या हातावाल्यांनी जरी ऑफिस टाकलं तरी अजित पवार घरचा, त्याच्यावर देखील ऍक्शन घ्यायची, कोणाचं काही मागं पुढं बघायचं नाही, अजिबात चालणार नाही. त्यामध्ये आज आपण अनेक गोष्टी करतोय, अनेक वेगवेगळ्या चौकांना आपण नावं देतोय, अनेक ठिकाणी. आता पूर्वीचा इथून आपण माळावरच्या देवीला किंवा पुढं पार जवाहर बागेपर्यंत जात असतानाची परिस्थिती काय होती, आता काय चित्र बदलायला लागलंय. आता परवा इथं अमोल पवार आहेत, लाईट चेक करत असताना काही शहाण्यांनी त्याचे 4 नट की 3 नटबोल्ट चोरून नेले आणि तिथं पूल आपला परका बंगल्याच्या समोरचा, मला तिथं दोन्ही बाजूला मला वाटतं 10-10 फुटाचे का 8-8 फुटाचे मी फुटपाथ केलेले आहेत की ट्रॅफिकला तिथं गर्दी होऊ नये म्हणून. त्याच्या खालच्या पट्ट्यात चोरीला नेल्या रात्री. अरे त्या नालायकला जनाची नाही मनाची तरी लाज वाटायला पाहिजे. मी आता बहुतेक ठिकाणी परवाच मी रश्मी शुक्लाला पण सांगितलेलं आहे, मी SP लाही सांगितलेलं आहे CCTV कॅमेरे बसवायला. मला बारामतीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी CCTV कॅमेरे बसवायचे. माझी बारामतीकरांना विनंती आहे, हे परवा दिवशी तो खांब पडला, एक बहीण थोडक्यात वाचली. उद्याच्याला लोकांना वाटणार काम चाललंय. अरे त्या हरामखोरांनी नटबोल्टच काढून नेले ना. आता मी त्यांना सांगितलं वेल्डिंग करा, आपण त्यांना मकोका लावा, त्या सोल्यांना सोडू नका. अशा तोंडात एखादा शब्द येतो पुन्हा तेवढंच दाखवत बसतील, दादा स्वातंत्र्य दिनाच्या असं बाकी केलेलं त्याच्यावर काय यांना घेणं देणं नाहीये. त्याच्यामुळं आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या आहेत, परंतु चुका केल्यानंतर मी कुणाची करणार नाही. आता कुठेही नाही. माग मंगलाबाबी इथं बसल्यात, माग त्या असताना नगराध्यक्ष एकदा चर्चा झाली होती स्तंभाच्या बद्दलची. काय होत्या दृष्टीनं आपल्याला 10 ठिकाणी काहीतरी सिग्नल बसवायचे, त्याबद्दलच्या पण मी सूचना दिलेल्या आहेत. तुम्हाला पाळावे लागतील, नियम पाळावे लागतील. पूर्वीच्या काळामध्ये कसंही चालत होतं. सुरुवातीला बारामतीची संख्या होती 17,000 मतदारांची आम्ही हायस्कूलमध्ये असताना. आता बारामतीची संख्या गेली लाखाच्या पुढं मतदारांची शहरातली. शहरात वाहनांची संख्या वाढली 10 पट ते 15 पट. रस्ते मी मोठे करतोय, 4 पदरी करतोय, 8 पदरी करतोय, पण तुम्ही शिस्त पाळली पाहिजे. मधी या केलेल्या इथला जो ब्रिज आहे तो ब्रिज पूर्वी खाली घेतलेला होता. भाटघर वीर गुंजवणी नीरा देवघरचं पाणी येत असताना पाणी मोठं बसलं पाहिजे. पाणी खाली माझ्या इंदापूरला देखील 8,000 क्युसेक गेलं पाहिजे. मला अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा पूल पाडावा लागेल. पाडला मी पूल. काहींनी चर्चा केली, बघा बांधतायत आणि पुन्हा पाडतायत. अरे बांधताना त्यांनी त्यावेळेस त्याचा विचार केला नाही. तुम्ही पुण्याला जावा, त्या पुणे विद्यापीठाच्या समोर पूल झालेला होता, चुकीचा झाला, 250 कोटीचं नुकसान झालं. मी रात्रीत पूल पाडून टाकला आणि आता नवीन तिथं व्यवस्था केली.
जर चुकीच्या गोष्टी मागच्या लोकांनी केल्या तर नवीन लोकांनी दुरुस्त करायचं नाही. मी उद्याचा 50-100 वर्षाचा विचार करतोय. आज तुमचं आपला नाईकवाडा जाऊन बघा काय झालेलं आहे. सगळं पूर्ण झाल्यानंतर म्हणाला अरे बारामती आहे का कुठलं आहे, तिथला दशक्रिया विधी, कसब्यातला जाणारा पूल, तुमची आपली नदी, खूप काही आपण करतोय. तुम्ही साथ देताय म्हणून मी करतोय. पण काही जण आता काल म्हणे कोण उपोषणाला बसलं. अरे अजून स्तंभाचा काही नाही. चर्चा करायला या ना माझ्याशी, चर्चा करा ना. जर उद्याच्या काळामध्ये काही गोष्टी चांगल्या दृष्टिकोनातून कळत असताना भावनेचा मुद्दा कशाला निर्माण करता. श्रद्धेला आम्हाला श्रद्धा नाहीये का, आम्हाला भावना नाहीये का, आम्हाला वाटत नाही का, आम्हाला वाटतं का आमची लोक वाऱ्यावर सोडून द्यावीत म्हणून. आज हे सगळे काही चाललेली कामं अजून काही वेळ लागणार आहे. कामं किचकट आहेत. स्ट्रॉंग वॉटरचं पाणी काढावं लागतं. पाऊस पडल्यानंतर ते पाणी बाहेर काढावं लागतं. जरा कुठं चोकअप झालं की लगेच काही तर बहादर असे आहेत, एक अर्धा तास पाणी थांबलं, बघा पाणी बारामती पाण्यात गेली. अरे किती तासा करता गेली, जरा कळ काढ ना. याच्या आधी काय अवस्था होती त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही तुमचं घर पण साफ किती. बारामती स्वच्छमय त्या इंदूर सारखा करायचा माझा प्रयत्न चाललेला आहे. कुठेही जनावरं सुटायची, कुठेही फिरायची, त्यांच्याकरता आता आपण कोंडवडा तिथं केलेला आहे, तिथं व्यवस्था करतोय. कुणी म्हणाली तिथं गाढवं काय सोडतात, जनावरं काय सोडतायत, काय आओ जाओ घर तुम्हारा आहे, आपापल्या दारात बांधता येत नाही. तिथं तर मी काल संभाजीनगरला होतो, माझे कार्यक्रम होते. उसे ॲडिशनल SP, DYSP प्रांत आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर PWD. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो तिथं एक देखील पोस्टर लागत नाही, एक पण पोस्टर. सार्वजनिक ठिकाणी एक पोस्टर लागत नाही, हायकोर्टाचे आदेश आहे. इथं अजित पवारचा वाढदिवस असला पोस्टर लावले तरी लावलेले पोस्टर लगेच जप्त करायचे आणि जमा करून टाकायचे. अजित पवार पासूनच सुरुवात करा. कुणाचे लाट ठेवू नका. आणि जिथं महत्वाचे आपले ऑथेंटिक बोर्ड आहेत, कुणाला लावायचे त्यांना म्हणा तिथं लावा. आपलं शहर विद्रूप करू नका. मी किती जर चांगलं करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही साथ दिली नाही, मनाला वाटेल तिथं बोर्ड करत बसला तर शहर स्वच्छ राहणार नाही. नागपूरला पण हायकोर्टाने आदेश दिलेत, नागपूरला कुठेही बोर्ड लागत नाहीत, संभाजीनगरला कुठेही बोर्ड लागत नाहीत. आणि तुम्ही घाबरू नका ना. मी तुमची बदली होऊन देत नाही, तुम्ही चांगलं काम करा. मी आहे ना तुमच्या पाठीशी. कोणाचा राजकीय दबाव मी येऊन देणार नाही आणि मी पण तुमच्यावर आणणार नाही. आता आज सकाळी दुपारी आलो, इथं विमानतळावर काही जण भेटले. आपल्या इथं कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं UP बिहारचे लोक येतात. एका माझ्या 8 वर्षाच्या बच्चीवर, मुलीवर, ती पण UPचीच, तिच्यावर तिकडच्याच मुलांनी, किती लोकांनी बलात्कार केला, मुलांनी एकाने बलात्कार केला. शेवटी बातमी बारामतीची बदनाम होणार. अहो असल्यांना सोडू नका. मी तर म्हटलं होतं काहींचा तर असं काही बंदोबस्त केला पाहिजे की परत काही त्याच्यामध्ये शिल्लकच राहिलं नाही पाहिजे. असलं करायची दानतच त्याची नाही राहिली पाहिजे. त्यांच्यावर आपण कारवाई त्या ठिकाणी करतोय. पण आपल्या मुलांना, आपल्या मुलींना चांगली शिकवण द्या. कुठेही वेडेवाकडे प्रकार करू नका, कुठेही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. आणि मी सांगतोय आज स्वातंत्र्य दिनाला कुणाची दहशत मी खपून घेणार नाही. कुणी जाऊन कुठेतरी लाईनी मारायला जाल, तुझी लाईनच काढतो आणि तुला तिथं टायर खाली घेतो. अजिबात कुणाला सोडणार नाही. मधी देखील एकदा काहीतरी कुणीतरी चुकीचं केलं, कायदा हातात घेऊ नका. संविधान आणि कायदा हा बाबासाहेबांनी आपल्याला समाजाच्या भल्याकरता दिलेला आहे. खूप अडचणी आल्या. इथं नटराजला काढण्याकरता इतक्यांनी प्रयत्न केले. आता इतकं नियमाने केलं की कुणाचा बाप आला तरी काढू शकणार नाही अशी व्यवस्था केलेली. करतोय ते चांगल्या करता करतोय ना बाबा. काही एवढं काम करताना कुठे चुकलं तर सांगा ना. चूक पण मान्य करायची तयारी आहे. पण
वेगळ्या पद्धतीनं कुणी काही करण्याचा प्रयत्न केला, कुठेही काही तक्रारी करतात, कुठेही काही करतात. या चौकात पण एकाने सांगितलं, म्हटले चौक हा चुकीचा झालाय, काय भूलभुलैया आहे. आता काय भूलभुलैया दिसतोय का? कसा दिसतोय आता सांगा त्यांना. आता एक नंबर दिसतोय. कळ काढणं दम करणारे पेशन्स ठेवा. मलाही कळतंय की आपलं शहर एक महाराष्ट्रातलं अतिउत्तम शहर झालं पाहिजे. सगळ्यांनी वाहवा केली पाहिजे, आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आता बऱ्याचशा किती आपण वेगवेगळे स्टॉल ठेवतोय, 200 सगळीकडे स्टॉल किती उभे केलेत? 150 स्टॉल उभे केलेले आहेत. तेही स्टॉल आपण देणार आहेत. एसटी स्टँडचे पण स्टॉल देणार आहेत. कुठेही विक्री करत बसू नका. कुणाला चहा कॉफी किंवा काही बटाटे वडा, पाणीपुरी, भेलपुरी, शेवपुरी काय करायचं असेल ते स्टॉल घ्या. तुम्हाला ज्याच्यातनं 2 पैसे मिळतील. आता हा रस्ता रिमा रोडच्या मागचं आपलं वॉच टॉवर कसं झालेलं आहे. आणि मी अमोल तुला परवा सांगितलं, मला अजिबात कुठं गेला अमोल त्याच्यामध्ये ते बंदोबस्त करा. माझा पूल पडता कामा नये. आमच्यातले काही बारामतीकर काही ओवाळून टाकले त्यांना, त्याच्यामुळे कुठलेही नटबोल्ट काढतायत, काही चोराचोरे करतायत. तर परत ते चोरी करता येऊ नये म्हणून वेल्डिंग करा आणि त्या भागात जरा कॅमेरे लावा. आता एवढं चांगलं केलंय तर खुशाल येतात आणि त्या कॅनोलला गोदड्यात धुतात आणि तिथं वाळायला टाकताय. काय तुमचं घर बीर आहे का नाही? आम्ही बारामती चांगली करतो, तुमच्या गोदड्या वाळायला चांगली करतोय, तुमची पांघरुणं वाळत घालायला चांगली करतोय. अरे मी किती केलं, तुम्ही जर साथ नाही दिली तर काही होणार नाही. आणि मला नाराज करू नका. मी जर जोपर्यंत आहे तुमच्या पाठीशी तोपर्यंत आहे. तुम्ही जर कुठं काही तर झाडच चोरून देत आहेत काय? यांच्या स्वतःच्या पैशानी झाड त्यांना मिळत नाही. ते प्लांटेशन करतोय ना, हळूच झाड चोरून देतात. परवा सचिन सातो म्हणला, दादा 10-12 झाडं चोरली. म्हणलं ती झाडं चोरणारा त्या ठिकाणी थांबतोय का आपण लावणारा थांबतोय तेच बघू किती चोरून चोरतो. हे करू नका ना बाबा. हे तुमचं सगळ्यांचं आहे, आपल्या सर्वांचं आहे. तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, तुम्ही नियम पाळले, तुम्ही नीट वागला तर हे चांगली बारामती राहणार आहे. आणि मला पण कामाचा हुरूप येणार आहे. मी पण अधिकच अजून तुमच्या काही विधायक सूचना. आता ती आपली राजकुमार दोशीची मुलगी नेहा, तिनं लाइटिंगच्या बद्दल एक चांगलं काम केलं, तिला पारितोषिक मिळालं. फार गुणी मुली आपल्यात आहेत, त्यांना प्रोत्साहन देऊया. खेळामध्ये प्रावीण्य मिळवत आहेत, त्यांना प्रोत्साहन देऊया. आता मी बारामती करता क्रीडा संकुलाला किती मंजूर केले? 80 कोटी. 80 कोटी कशाला म्हणतात 80 कोटी? तिथं पशुसंवर्धन कॉलेजला 550 कोटी रुपये मंजूर केलेत. त्या आयुर्वेदिक कॉलेजला येड्या बाबळी होत्या काय, तिथं जाऊन बघा. आता रस्ते वगैरे पण आणखीन चांगले करायचे आहेत. अजून खूप काही करायचं आहे. अंडरग्राउंड ड्रेनेज काही ठिकाणी करायचं आहे, पाण्याच्या पाईपलाईन टाकायच्या आहेत, पाण्याच्या लाईन टाकायच्या आहेत. अजूनही काही बाबतीमध्ये लोकांना बसायला उठायला करायचं, स्वच्छतागृह करायची आहेत. या इथे एक स्वच्छतागृह करणारे, पुढं करणारे, इकडच्या बाजूला करणारे. ठाई आता नीरा कॅनोल संघ ही इमारत जरा मागे घेत आहेत, तिथलाही सगळा भाग जरा रुंद चांगला करणारे. आता CBSE स्कूल हे आपण नगरपालिकेचं सुरू करतोय. नगरपालिकेचं CBSE स्कूल. माझ्या गोरगरिबांची मुलं तिथे शिकली पाहिजे आणि एवढ्याच चांगल्या संस्थेला चालवायला देणारे ती इमारतीचं काम चालू केलेलं आहे. त्याच्या शेजारी तिथं स्वच्छतागृह करतोय. माझ्या महिलांना, माझ्या मुलींना, माझ्या पुरुषांना, माझ्या तरुणांना कुठेही गैरसोय होऊ नये, माझ्या दिव्यांगांना अशा प्रकारची सगळी व्यवस्था करतोय. फक्त जरा कळ काढा. काम चाललंय. रात्री अपरात्री कुठं काही वेडवाकडं करू नका, चुकीचं वागू नका. अशा प्रकारचं आव्हान हे आज लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला या बाबतीमध्ये करीन. बरेच दिवस माझ्या डोक्यामध्ये होतं एक असा राष्ट्रध्वज उभा करायचा, पण तो असा उभा करायचा की तो उद्या फाटताही कामा नये. कारण मी महाराष्ट्रात फिरतो, काही 150-200 फूट केलाय,
त्याच्यामध्ये सारखा तो खराब होतो, मग पुन्हा बदलावा लागतो. इथं करायचं का आपल्या विद्या कॉर्नर चौकात करायचं, मी द्विधा मनस्थितीत होतो. परंतु आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून तिरंगा सर्कल ह्याला नाव देऊन इथं आपला राष्ट्रध्वज आपण उभा केलेला आहे. जाता येता त्याच्या पुढं तुम्हाला देखील अभिमान वाटेल, तुम्ही पण नतमस्तक व्हाल, अशा पद्धतीनं आपण काम केलंय. आपण आता माझ्या कार्यालयामार्फत आरोग्य कक्ष देखील बारामतीमध्ये सुरू केलेला आहे. त्याचाही लाभ माझ्या गोरगरीब बारामतीकरांनी घ्यावा अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं करीन. आणि अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे दिलेली आहे. ठीक आहे, नंतर भेट. काय काय बोललो तो तुला सांगतो. आता काय एवढं सगळं केलं तर आता झाली बाबा, आमची चूक झाली, माग तू आहे आणि तुला आवाज आला पाहिजे हे माझ्या लक्षात आलं नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढच्या वेळेस चूक सुधारतो. संपलं. अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊया आणि जे काही आता त्याची सूचना असते त्याबद्दल दुमत नाही. त्यांनी उद्याच्याला तो चुकला तर म्हणून मी तुमचं ऐकलंच नाही म्हणून मी चुकलो, तर त्याला सांगा मी काय काय बोललो. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु अनेक प्रतिष्ठित नागरिक इथं आले. आता आपण चांगल्या प्रकारचे इथं मेरा भारत महान असा भारतावर असणाऱ्या गाण्यांचा, पण मगाशी मी बोललो नाही, तुम्ही आमचं राज्यगीत म्हणत असताना ते राज्यगीत माझं म्हटलेलं नाही. तुम्ही राज्यगीतामध्ये वेगवेगळी कडवे घातले, त्याच्यामध्ये तुम्ही राज्यगीत बघा, त्याच्यामध्ये फार बदल तुम्ही केला. पण मी आता इथंच काही बोललो असतो तर म्हणले असते राज्यगीत पण नीट ऐकायचं ह्याला म्हणजे सहन होत नाही म्हणून मी गप्प बसलो. परंतु आपलं राज्यगीत तसं नाही, आपण वेगळी कडवं घेतलेली आहेत. तुम्ही घेतलेली काही कडवं त्याच्यात आहेत, परंतु काही नाही आहेत. कृपया नोंद घ्यावी ही विनंती. धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद, सगळ्यांचं मनापासून स्वागत. पुन्हा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जे काही केलेलं आहे हे चांगलं करा, कुठेही पचापच थुंकू नका, घाण टाकू नका, कचरा टाकू नका, तिथली व्यवस्थित राहा आणि व्यवस्थित बारामती आपण आणखी हिरवीगार करूया, त्याला साथ द्या. पुन्हा एकदा किरण आणि त्यांच्या टीमचे कौतुक करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय दादा, वहिनी आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला, आपले मनपूर्वक आभार. जाऊ नका. आसाठी जो कार्यक्रम आहे मेरा भारत महान, त्याचाही आपण सगळ्या गोविंदांचा इन्शुरन्स काढलेला आहे.